जय शिवराय. जय शिवराय. राजा खान आहे म्हणा. हाय ओळख आहे ना. भैया ओ मॅडम काही ना बोलवा तुम्ही जरा होताही या बसा. अभिनंदन. मस्त नाही हो संजय दत्त कशात आम्हाला विलन करून टाकले परळीमध्ये. का भाऊजी आंदोलन बघा तुमच्या मुंबईपर्यंत. नाही आता भैयाच्या माग सुरुवात झाली. 5 वर्ष मी असणार माग. आम्ही सज्ज सज्ज रे. ह्याच्या आधी जे झालं ते झालं पण आता परळीच्या वैजनाथाचा आदेश आहे. मी शांत बसणार नाही. आधी या भ्रष्ट अधिकाऱ्याला नगरपालिकेतून हाकला. आधी सगळ्यात महत्वाचा हे चोर अधिकारी आहेत नगरपालिकेमधले. हरिश्चंद्र धोंडीबा मुंडेच्या नावानं जे कोणाचं माहितीये का, जे या ठिकाणचं भक्ती एंटरप्राइजेस काढले या ठिकाणी 2016 ते 2026च्या अंतर्गत 20 ते 25 कोटीचा घोटाळा झालेला आहे. आधी ह्याची चौकशी लावायची. नाहीतर आता मी शांत बसणार नाही. नगर विकास मंत्रालय या ठिकाणी, नाहीतर मी उद्या आत्मदहन करणार आहे. बघा काय ते बघा. मला या ठिकाणचा सगळ्यात मोठा घोटाळा नगरपालिकेत माहिती नाही. मला टोटल हे एंटरप्राइजेस कुणाचं आहे, कुणाच्या नावानं पैसे आणि हे वाल्मिक कराडच्या नावानं टेंडर आहे. हे 5 जण भागीदार आहेत त्याचे. कोण? हरिश्चंद्र धोंडीराम मुंडे. पुन्हा नंतर त्र्यंबक कांबळे कुठे गायब झाले. नगरपालिकेचं इलेक्शन होऊस तर मला माहिती देतो म्हणले. मी 16 माहितीचे अधिकार लावले. पूर्ण टोटल 16 माहितीचे अधिकार लावलेले असताना तुम्ही मला सांगा माहिती का देत नाहीत. खंडपीठाने ह्यांना माहिती द्या म्हणून सांगितले. मग माहिती का लपवलेत. मला काहीच नको बाबा, तुमची माहिती द्या. आणि असले भ्रष्ट अधिकारी इथून उचला. या नगरपालिकेला लुटून खाल्ले. एका अधिकाऱ्याची 200 कोटीच्या 200 ऐका भैया 2001 पासूनची माहिती लागलेली सगळी माहिती द्यायची. नंतर म्हणजे पुन्हा काय भुयारी गटार. अहो भुयारी गटार ते गटार कुठे दाखवा मला. झालेली कामं सगळी दाखवा. एक मिनिट ऐका भैया सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे तुमचा माहितीचा अधिकार 100% आहे. समजा आम्ही रस्ते 2015ला काही रस्ते केले आणि योजनेमध्ये फुटले. आता 15चा रेकॉर्ड घेऊन काय करायचं. द्यावं लागणार ना. मी माहिती मागलो. मला काम झालेली दाखवा. एक मिनिट ऐका. या ठिकाणी भक्ती एंटरप्राइजेसच्या नावानं 20 ते 25 कोटीचा घोटाळा झालेला आहे. आणि सगळ्यात मोठा मुख्याधिकाऱ्याला मागितलं. मग बदली करून का गेले. तुमची निवडणूक नाही ना. येत नाहीत ते येत नाहीत. त्यांनी 10 कोटीचा प्लॉट घेतला आता संभाजीनगरला. प्रूफ के साथ. ओ कुठून आले 10 करोड रुपये कुठून आले सांगा मला. मी सांगतो. एक मिनिट ऐका. या ठिकाणी भक्ती एंटरप्राइजेसच्या नावाखाली 5 करोड रुपये ट्रान्सफर केले. कुणाच्या नावाने केले. वाल्मिक कराडच्या अकाउंटला ट्रान्सफर आहे. द्या मला पूर्ण अकाउंट डिटेल सगळे. मला फक्त माहिती द्या. मी काय म्हणतो. आणि ह्या अधिकाऱ्यांनी मिळून काल माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. सगळ्यात मोठे ह्या माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ह्यांच्यावर नगर विकास मंत्रालयामध्ये जाऊन डायरेक्टली ह्यांना जर नाही घरी बसलं तर वैजनाथ सुरवचे नाव नाही माझं. मी काय म्हणतो. एक मिनिट ऐका. मला फक्त नाही घरी बसविणार असले चोर नको. नगरपालिकेमध्ये लोकांना लुटणारे नको. ऐका 20 वर्षापासून यांनी नगरपालिका लुटून खाल्ली. घरकुल योजना गायब आहेत. कुठे. अहो सर एक मिनिट ऐका. घरकुलची योजना कुठे. माझ्याकडे मला डॉक्युमेंटली मागतोय. मला कागदपत्र द्या. अहो का मी 16 माहिती लावल्या. जयपालजी 16 माहित्या मागितल्यात. मला माहिती द्या. बस संपला विषय. माहिती द्या. आणि मला ते म्हणते तुम्हाला माहिती दिली. कालचा व्हिडिओ बघा. फेसबुकला डायरेक्टली बघा. ते म्हणजे अर्ध्या घंट्यात माहिती देतो. आणि पोलीसवाले बोलवले. ऐका भैया मला आता मला मानसिक टेन्शन येईल. आता यांनी पोलीसवाले बोलवले. माझ्या अंगावर पोलीसवाले चढवले. जर त्याला अंगावर ड्रेस सुद्धा नव्हता त्या पोलीसवाल्याला. मग पोलीसवाला कशावर ओळखायचा. पिवळा गमछा. बसणार ना मी आंदोलन. महासंचालकाला देणार मी. त्याला का सोडतो का. माझ्या अंगावर येतो. मला माझ्या बहिणीवर शिव्या देतो. इथं आम्ही काय रिकाम टेकडे दिसलो का इथं बसायला. काय आता तुमचं मला फक्त एक मागणी आहे. जे भक्ती एंटरप्राइजेस माझ्या माहितीच्या अधिकारानुसार 16 अधिकारानुसार कुठं काम केली. बँकेच्या अकाउंटच्या स्टेटमेंटचं हे मुख्य ह्याचा कोण आहे. भक्ती एंटरप्राइजेसचा हरिश्चंद्र धोंडीबा मुंडे. ह्याच्या नावानं जे रजिस्ट्रेशन झालेले
ते मला दाखवायचं बस. मला माहितीचा सगळं अधिकार टाकला असेल माहिती दिली नाही, विचारा खंडपीठाला आलते सगळे. त्यामध्ये नागरिकांना काय काय माहिती देता येते सगळी देऊन टाकायला अकाउंट डिटेल्स. साहेब म्हणू नका, तुम्ही शिव्या द्यायला लावल्यात अधिकारा. साहेब गोड बोलून गाण मारू नका, गोड बोलून. मी अजून म्हणतो तुम्हाला, गोड बोलून गाण मारू नका तुम्ही. चुकीचं नाही, जे आहे ते बोलणार मी. काल आल्यानंतर यांनी अधिकारी चढवले माझ्यावर, पोलीसवाले माझ्यावर बोगस गुन्हा दाखल केला यांनी काल सगळ्यांनी मिळून. मी कोर्टात जाणार म्हणजे जाणार, बस संपला विषय. मला माझ्या ह्याच्याप्रमाणे पूर्ण टोटल माहिती हवं, काही तर वाचा तुम्ही. एवढे अधिकारी आहेत, यांच्या ह्याच्या मार्फत पूर्ण टोटल सीबीआयची चौकशी तर मी लावणारच. ह्याच्यानुसार मला बस संपला विषय. हा, मी करतो बाकीची कारवाई काय करायची ते. आणि संतोषराव आम्हाला सुद्धा इथून पुढे एक मिनिट काम जेवढे विकास काम असतील डिस्प्ले लावा, काय काय चालू आहे लावा. ह्या अधिकाऱ्याच्या आधी चौकशी करा. हे नाही ओरिजिनल लेवल नाही आहे माणसाची. हे शिक्षण बिक्षण आता सगळी माहिती लावणार आहे. नाही एक नाही, आता डायरेक्टली बसणार. बाबासाहेबाच्या घटनेनुसार मी लढणार. माझ्यावर जेव्हा अधिकारी बोगस गुन्हे दाखल करतो तेव्हा ह्या अधिकाऱ्याला घरी बसविणार म्हणजे घरी बसविणार मी. वैयक्तिक बोलणार, अधिकार कागदानुसार बोलालो मी, कागदानुसार बोलतोय. कारण त्यांचा पूर्ण व्हिडिओ महाराष्ट्रात लाईव्ह आहे कालचा. अरे सर, मी ह्याच्यावर जयपाजी ऐका जयपाजी, उठू नका. सत्य बोलायला म्हणून उठू नका. पाठ राखण करू नका चोराची. मी काय म्हणतो, चोराची पाठ राखण करू नका. मी गपची बसणार नाही. माझा जीव जरी गेला तर नगरपालिकेला सोडणार नाही. आता काय म्हणतो मी, मला काहीच दिली नाही माहिती. कुठली दिली माहिती? हे माझी सही नाही, हे सही माझी नाही. माहिती दिली यावेळेस यांनी भांडणं मारामाऱ्या केल्या, कागदपत्र सगळे गायब केले. कुठे कागद दाखवा, जे कागद दिलेत ना दाखवा मला. कुठं कागद दिले दाखवा, नाही कागद दाखवा मला जी दिली ना. हो सर ऐका, यांनी कागद दिलेत ना, इथं बसतो. कोणते कागद दिलेत, काय दिलेत दाखवा. चला, हा बस मान्य. चला, अहो सही माझी. हा कागद तुम्ही मारामारी केल्या, यांनी बाया आणल्या, पोरी आणल्या, माझ्यावर 18 सीट आणि फोक्सो गुन्हे दाखल करण्यासाठी. थांबा, या माणसानं ह्याच्या आधी सुद्धा माझ्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. काय मला माहिती द्या फक्त, संपला विषय. नाहीतर मी 26 तारखेला आत्मदहन करणार. इथं पेट्रोल टाकून घेणार, पेट्रोल लक्षात ठेवा. हा माहिती देऊन मला अध्यक्ष तुला आणून माहिती देते, त्यांच्या हातात घेऊ नको. बस माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याच्याबद्दल तर मी आता ते नाही. गुन्हा कसं काय वापस घेऊ? आम्ही काय रस्त्यावर का मोकट कुत्री आहेत का आमच्यावर गुन्हे दाखल करायला? हा, गुन्हा दाखल करायला म्हणजे मला ह्याच्यानुसार हे पेपर द्या मला. कोणते पेपर दिलेत ना, ऐका त्यांनी कोणती माहिती दिली ते दाखवा म्हणून. चला देऊन टाका माहिती, काय करायचं. जी दिली पहिली डबल तीच द्या. भैयाजी विनंती आहे, परळीच्या वैजनाथाचा तुम्हाला संदेश आहे. मी प्रत्येक कामामध्ये अडथळा आणणार आणि असले चोर अधिकारी म्हणतो मी. बस संपला विषय. माझं मानसिक टेन्शन वाढले त्या माणसानं. अहो जीव खालच करतो मला ते माणूस. मला इथं उपोषणाला कसं काय बसून मी पवित्रच आहे. अहो पवित्रच आहे मी. हा बस संपला विषय. मध्ये घ्यायचं. हो शपथ घ्या. मला 2 मिनिटं ह्याच्या आधीच्या वेळेस त्यांनी माहिती अधिकार दिला होता. मी होतो माझ्या समोर त्यांचं ते समाधान झालं. माहिती अधिकार माहिती मिळाली म्हणून माझ्या समोर त्यांनी ते पत्र दिलेलं आहे. ते विषय झालेला. त्याच्यानंतर दुसऱ्या विषयाचं काय असलं त्यांचं तर माहित नाही, पण त्यावेळेस माझ्या समोर झालं. अधिकार आपण आहे, अधिकार अहो सगळ्यात भारी सगळे कागदोपत्री चोर कामा नाही इथं. परळीच्या नगरपालिकेमध्ये जे आता ऐका सर, आता तुम्ही बोलायलाच ना, जिजामाता उडचं बी मला टोटल माहिती पाहिजे. त्या ठिकाणी अनलिगली बांधकाम परवाना नसताना बांधकाम उभा केले, काहीच दिलं नाही मला. मला सांगा तुम्ही. बोलणार ना मी, बोलणार. अहो ऐका, आम्ही 15 दिवस झालं आम्ही तिथं नवीन पालसीर आली. हा, ते आधी काय झालंय काय नाही, आम्ही सध्या काल शिस्त लावायला आंदोलन केलं. अहो तुम्हीच आहेत नाही इथं, काय सांगायची गरज आहे तुम्हाला? सगळंच माहिती व्हायले ना, घोटाळे बिटाळे काय चाललेत काय नाही, सगळे एकमेकाच्या संगमतानं चाललेले. मग असं म्हणावं लागेल मला. नाही, एक मिनिट. भक्ती संदर्भात जी आहे ना तेवढी माहिती आहे ना, सगळी नाही, सगळी पाहिजे मला. सगळी माहिती पाहिजे 16 अर्जानुसार.
पाणी नाही भैया, नाही जर माहिती भेटली तर मी 26 जानेवारीला आत्मदहन करणार बघायचं सांगालो. नाही 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 नाही, विनंती नाही. मी माझा निर्णय करणार म्हणजे फायनल करणार. माझ्यावर गुन्हा दाखल केला त्याला घरी बसविणार. बघा तुम्ही सगळ्या अधिकाऱ्याला जर नाही घरी बसविलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ बघा सांगतो मी. शांततेत नाही होणार. मी माझा जे करायचं ते करणार. मी सगळे पेपर मी देईन येऊन. काय नाही पेपर, मला पेपर द्या तुम्ही. चला, आमचं कर्तव्य येऊन तुम्हाला भेटायचं. चालते चालते, धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण काम जर परळीचे जरी होत असेल तर मी आडवा आहे बसलं. आणि सगळ्या कंत्राटदाराचे पैसे, एक मिनिट ऐका भैया, त्यांना सांगा सगळ्या कंत्राटदाराचे पैसे द्या म्हणा. गोरगरिबाचे पैसे लुटून बसले ते अधिकारी सगळे. 50 ते 70 लाख रुपये परळीच्या गोरगरीब कंत्राटदाराचे ह्यांनी लुटलेत. मी उपोषण लावतो बघा तुम्ही. आता त्याला विचारा, त्यांना त्या दीक्षितला विचारा, रोडेला विचारा, कांबळेला विचारा. मी देतो ना यादी तुम्हाला 7. हो का, मी बसणार आंदोलनाला बसणार. आता बस संपला विषय. द्या त्यांना माहिती द्या सगळी. चला चला चला. हो बरोबर आहे का. द्या पैसे गोरगरिबाचे. गोरगरिबाचे पैसे लुटतात आणि चोर हरिश्चंद्र मुंडे सारखे माणसं कॉन्ट्रॅक्ट मध्ये मोठे करून करतात. म्हणजे काय, हा देताना घेता सगळे चोर आहे. खरे ना होगा. रात्री बातमी काय होतो 4 दिन से वो महिला उपोषण पकड़ी नगर उपाध्यक्ष महिला है. पत्रकारों ने न्यूज कार्य भाई. या ठिकाणी आता परळीचे नगराध्यक्ष धर्माधिकारी भैया आले होते आणि त्यांचं सगळं तुम्ही बघायला लाईव्ह मध्ये. लाईव्ह चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय चाललंय बाजार परळीच्या नगरपालिकेमध्ये. जोपर्यंत या ठिकाणी परळीच्या नगरपालिकेचा 2000 कोटीचा घोटाळा, या ठिकाणचे नगराध्यक्ष असतील कुणी बी असतील आणि या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर जोपर्यंत निलंबनाची चौकशी लागत नाही तोपर्यंत आता ह्यांना शांती नाही. जय शिवराय, जय शंभूराय, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. माहिती नाही दिली माझ्या ह्याच्याप्रमाणे. आज महाराष्ट्रातील जनतेनं लक्षात ठेवा, यांनी जर माहिती नाही दिली, आत्मदहनाचा इशारा दिलाय मी काल. पेट्रोलचा कॅन घेऊन तयार आहे मी आत्मदहन केल्याशी शांत बसणार नाही, लक्षात असू द्या. आणि ह्याला जबाबदार असतील येथील प्रशासकीय अधिकारी हे संतोष रोडे, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे नरवडे आणि आशिष दीक्षित आणि येथील प्रशासनातील अधिकारी ह्याला सर्वस्व जबाबदार असतील. इथं जर काही झालं घडलं बिघडलं तर लक्षात असू द्या. बोला कुठे काय. चला भाई. हो सरका हात लावायचा नाही, बाजूला सरका, बाजूला. चला हो. चला सरका हात लावू चला नका. बाहेर चला. ओय फेसबुक लाईव्ह चालू आहे. सरका हात लावायचा नाही, सरका बाजूला, लांब. अरे मी ओ सारखा बाजूला बाहेर वाहतो. होय चला. काय कर्मचारी, कशावर ओळखायचं, कुठले कर्मचारी, का? कुठले कर्मचारी तुम्ही. बीड जिल्हा पोलीस. हा जा पोलीस स्टेशनला घेऊन या. फेसबुक लाईव्ह चालू आहे, महाराष्ट्र बघायला मुख्यमंत्र्यांसकट. हा. हे करायचं नाही तर ऑब्जेक्शन घेणार आहे तुमच्यावर. shooting काय त्यांनी करणार? आता संतोष रोडेनं फोन करून बोलवलंय तुम्हाला. ऐका. मला अधिकार आहे हो, सांगू नका मला. मला काहीच- हो मला सांगू नका, मला अधिकार आहे. तुम्ही मला सांग, लांब चला. माझ्या मनात राहिलं करेल ना करेल. कोण तुम्ही, मालक आहेत का माझे. हो मग तुम्ही मीडिया पार्टनर उपोषणाला बसलेत का नाही? उपोषणाला नाही, मी त्या अधिकाऱ्याला भेटायला. हे बघा अवका संतोष रोडेने अवका आता फोन करून बोलवलं यांना. आणि अवका अधिकारी इथे समन नाही तुमचा, मला हात लावायचा मागे सारखा. लेटर घेऊन या. हो लेटर घेऊन या तुम्ही अधिकाऱ्याचं. तुम्हाला अधिकारी आहेत का, तुम्ही फक्त आहेत का. सकाळपासून कालपासून कुठे गायब आहेत हे अधिकारी. उपोषण चालू होतं तेव्हापासून गायब आहेत. येणं देणं बिनकामी देणं. बोलून गेलो. कोण नाही, ओळखीत नाही, हे कोण आहेत माहिती नाही मला. आता पोलीस आहेत म्हणून आलो या ठिकाणी म्हणते. बाबा, हे. हो ओळखीत नाही, तुम्ही कोण आहेत मला माहित नाही. काय प्रूफ आहे तुमच्याकडे पोलीस आहेत म्हणून.
काय प्रूफ आहे तुमच्याकडे? पोलीस म्हणून काय प्रूफ आहे? दाखवा, काय? पोलिसाचा प्रूफ दाखवा मला. हा हे आयडेंटिटी कार्ड आहे. कशावरून आयडेंटिटी? तुमचं पोलिसाचे ओरिजिनल आहे. कोण म्हणते ते? बीड पोलीस. मग तुम्ही कुठं होतात? रात आहो हे काय? आहो असं या टाव हे बघा. काय? हे सोडा, हे सोडा, काय? हे सोडा. तुम्ही हे काय? तुम्ही आधी अंगावर बघा. तुमच्या काय आमच्या पोलिसाचं हे नाहीये. चला बाई, हो, सारखा तुम्ही हात लावायचा चला बाई, नाही. चला. सारखा सांगतोय हे बघा हो का चला बाई. दादागिरी नाही येत नाही. चला बाजूला, चला बाई. सारखा बाजूला. तुम्ही बाहेर तुम्ही चला. बाजूला सारखा. तुम्हाला अधिकार नाहीये. ड्रेस नाही. तुम्ही पोलीस बाहेर चला. अर्ध्या ड्युटी मध्ये तुम्ही. बाहेर चला. मला घटनेचे सगळे नियम माहिती आहेत. काय गरज नाही. दारू प्यालेली भाऊ का हे साहेब? भाऊ का वाश यायलाय? दारू प्यालेले दारू. अरे हे आता दारू प्यालेले दारू. हो, हात लावायचा नाही. सारखा बाहेर बाजूला चला. तुम्ही. सारखा बाजूला. अधिकार नाही. चला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला घेऊन या. तुम्हाला सांगतो मी. हो, कोण आहे तुम्ही? काय मी संबंध मोरे. तुमचा? मी मोरे आहे. गोरे असताल, कुणी असताल, हा. डिपार्टमेंटचे नाहीयेत तुम्ही. नाही. अंगावर कपडे कोणते घातलेत तुम्ही? कपडे अंगावर कोणते घातलेत? आम्ही अंगावर कपडे घातले नाही तुम्ही. कोणते बी घालू. मला कोणते? हे बघा, मग तुमचा काय अधिकार नाही तो बोलायचा. चला निघा तुम्ही. मी बाहेर चल रे बाई. ओ प्रशासनाचा मान सन्मान करतो घटनेनुसार. तुम्हाला बाहेर चला, अधिकार बाहेर नाही. तुम्ही. तुम्ही कपडे नाहीयेत तुमच्या बाहेर चला, डिपार्टमेंटचे. बाहेर. येत नाही मी. हे बघा हो काय दारू प्यालेलेच साहेब हो का? हा घाला तुम्ही. अंगाला हात लावला ना मग सांगेन मी. अंगाला हात लावायचा नाही. हे मोरे म्हणून आहेत. कपडे काढा तुम्ही. हे बघा हे कपडे घालून दादागिरी चालू आहे. हा आता मान सन्मान. जय हिंद जय महाराज. कपडे काढा आधी तुम्ही. ओ चला निघत नाही मी बाहेर. तुम्ही हा दादागिरी दाखवायची नाही. चल बाहेर. बाहेर निघा म्हणजे. चल. हो चल बाहेर. अंगावर अहो का हे बघा काय अंगावर हात लावायचा नाही. सारखा मी इथं अधिकाऱ्याला भेटायला आलोय. चला बाहेर चल रे. ओ बाहेर तुम्ही सकाळपासून कुठं होतात? तुम्ही सकाळपासून कुठं होतात? रात्री इथं आमच्या. अरे या नव्हतात तुम्ही आला नाही. चल बाहेर. ओ अंगाला हात लावायचा नाही. हा सांगालो प्रेमानं. चल बाहेर. सारखा बाजूला. चल रे बाहेर. होय अंगावर हात लावायचा नाही. चल बाहेर चल. अहो का हे संतोष रोडे. ह्या रोडे साहेबांनी आता पोलीस वाल्याला बोलवले. साहेब तुम्ही का बरं बोलवले? मला माहिती द्या. माहिती द्या तुम्ही. आम्ही माहिती मागायला आलो. दादागिरी नाही बघा यांची दादागिरी. अरे बाहेर चल रे बाबा. अंगाला हात लावायचा नाही. माग लांब बाजूला. बाहेर चल रे. बाजूला लांब माग. अंगाला हात लावायचा नाही. सरका चल, चल. अंगाला सरका बाजूला तुम्ही. हात बाहेर लावायचा चल रे. हो जाणार. हात चल. लावायचा नाही. चल बाहेर. मी अधिकाऱ्याला भेटायला आलो. दादागिरी कोणत्या नाही. अधिकाऱ्याला? सरका इथं आहो काय? कणाला बसलास का नाही तू? तुम्ही कोण सांगणार? मी म्हणतो ना. तुमचा अधिकार नाही. ते तिथं. त्याला कशाची ड्युटी घाल. चल. हात लावायचा ना अंगाला. चल. सारखा बाजूला. तुम्ही नाही येत. चल. मी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे. हा, लक्षात ठेवा. अरे घे आणि सारखा घेणार. झाले माझ्या. हो चला. अरे चल रे भाई. हो निघत नाही बाहेर. बाहेर मी इथं अधिकाऱ्याला भेटायला आलो. सांगालो ना. कोणी अधिकारी भेटायला आला? इथं कोणी हे अधिकारी चपराशीत का? हे चपराशीत का? BP वाढवू हो माझा बीपी वाढू नका. हो, बाहेर. चला बाहेर. चल चल. तुमचा चला. तुम्ही लेटर घेऊन या. काय संबंध आहे तुम्हाला? तुम्हाला कोणी बोलवलं इथं? हा मला माहिती नाही. तुम्ही इथं आहे. चला बोला. कोणाला बोलवायचं त्याला बोलवा. लेटर घेऊन या तुम्ही. माझ्या पोलीस स्टेशन मध्ये माझ्या सिक्युरिटी आहेत म्हणून घेऊन या. तुमच्या अधिकाऱ्याचं लेटर घेऊन या. जा बोलवा. कुणाला बोलवायचं चला. दादागिरी दाखवालत का काय इथं? दादागिरी नाही. दादागिरी नाही. दादागिरी नाही. भाईगिरी नाही. भाईगिरी नाही. भाईगिरी नाही. महाराष्ट्र बघायला भाईगिरी नाही. भाईगिरी नाही. मी उपोषण करताय. काय करायचंय करतो मी. काय कर तुम्हाला? होय बाहेर बाहेर. होय. हट. बाहेर बाहेर. चल बाहेर. चष्मा पडला ना. हा, चल. आज चल बाहेर. सरकले. हट हट. अरे बाहेर. तू अंगाला हात लावून सांगतो तुला काय? ए गाडा नाही. बाहेर. गाडा नाही. बाहेर चल. चाल बाजूला. बाहेर बाहेर. करा घाट. चष्मा घे तिथला. कात घे. बाहेर हो. ए बाहेर हो. प्रेमानं सांगालो. तुला प्रेमानं बोललो मी. बघा चल. मोबाईल सोड रे सोड.